पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रक्षक चौकामध्ये औंध BRT रोडला हा ब्रिज बांधलेला आहे. जवळपास 19 कोटी रुपयाचा ब्रिज आहे, पण त्याचा उतार मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूनी मला जाणवतोय आणि म्हणून भविष्यामध्ये अपघात होऊ नये. अपघात जर झाले तर कुणाचा तरी जीव जाणार आहे. आपण जर पाहिलं अति उतारामुळे नवले ब्रिज असेल, मधुकर पवळे ब्रिज असेल, या ठिकाणी अपघात होतात आणि भविष्यामध्ये अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून अंतिम टप्प्यामध्ये आज या ब्रिजचं काम आहे. त्याची दोन्ही बाजूनी लांबी वाढवण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना दिल्यात. मान्य आयुक्ताला देखील मी पत्र देऊन त्या संदर्भामध्ये सूचना करणार आहे. परंतु प्रशासकीय कालावधीमध्ये याचं जे डिझाईन केलं ते चुकीचं डिझाईन केलं असं मला स्वतःला वाटतंय आणि भविष्यामध्ये जे अपघात होतात त्या चुकीच्या डिझाईन किंवा चुकीच्या केलेल्या कामामुळं अपघात होतात. नवले ब्रिज असेल किंवा अन्य ब्रिजमध्ये, त्यामुळे भविष्यामध्ये कुणाचा जीव जाऊ नये. महापालिका करोडो रुपये खर्च करते, परंतु ती चुकीची कामं होतात ती होऊ नये या दृष्टिकोनातून आज मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून तशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. पूल तोडण्याची वेळ येत नाही. दोन्ही बाजूनी जर त्याची लांबी वाढवली तर नक्कीच याच्यामध्ये होणारे अपघात टळू शकतात. आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिकांना समजलं की हा उतर उच्च शिक्षित अधिकारी असतील किंवा संबंधित ज्या विभागाचे अधिकारी असतील ते उच्च शिक्षित असतात. काही गोष्टी ते टेक्निकली कागदावरती पाहतात, परंतु मुळामध्ये हा ब्रिज बांधला की लो लेवल आहे, खालची लेवल आहे आणि दोन्ही बाजूनी रस्त्याचा उतार आहे. मेन रस्त्याचा उतार ब्रिज बांधल्यानंतर तो उतार आणि तो तुम्ही जर पाहिलं तर प्रत्यक्षपणे मॅच होत नाही आणि भविष्यामध्ये हे अपघात 100% होऊ शकतात. मला इथं कारण दिलं की इथं BRTचा बस स्टॉप आहे, तो काढायला 1.5 कोटी रुपये खर्च येईल आणि म्हणून त्याची लांबी आम्ही कमी केली. परंतु BRTचा बस स्टॉप कमी काढण्यामुळं जर एखाद्याचा जीव जात असेल, म्हणजे 1.5 कोटी रुपयासाठी जर एखाद्याचा जीव जात असेल तर ते उत्तर देखील चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. परंतु सगळी परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटत नाही की टेंडर वाढवण्यासाठी सगळं नाही, टेंडरचा तो वाढवून आहे बघा. टेंडर किती रुपयाचं आहे किंवा कॉस्ट ते DSR रेटप्रमाणे ते दिलं जातं, परंतु भविष्यामध्ये चुकीचे कामं होऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने एखाद्याचा जीव जाऊ नये या दृष्टिकोनातून ती पाहणी मी प्रत्यक्ष केली मांडलेले आहे. तर त्या अनुषंगाने काय बदल करावा लागू शकतो आणि त्या अनुषंगाने काय पावलं? महत्वाचं म्हणजे डिझाईन IRC प्रमाणे केलं जातं. IRCच्या नॉर्म्स प्रमाणे सदरचं डिझाईन आहे. तरी माननीय खासदारांचं जर काही आहे त्याच्यानी परत एकदा आम्ही क्रॉस चेक करू, पण पूर्णतः डिझाईन IRC प्रमाणे केलेलं आहे. त्यामुळे एकदा क्रॉस चेक परत करून घेऊ आम्ही खासदारांच्या सूचनाप्रमाणे. पूल तोडण्याची वेळ येऊ शकते की नाही 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 डिझाईन पूर्णतः IRC प्रमाणे केलं. इंडियन रोड काँग्रेसचा जो कोड आहे त्याप्रमाणे केलेला आहे. तरी आता खासदारांनी सूचना केल्या तर आम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करू. एक्झिक्युशन मध्ये काही बदल नाही झालेला आहे, आम्ही परत क्रॉस चेक करू. परंतु लोकांचा जीव जाणार असेल तर बदल करणं वाटलं गरज करत सर, इंडियन रोड काँग्रेस प्रमाणे जे नॉर्म्स केले जातात ते ही सगळ्यांची खबरदारी करून केलेले नॉर्म्स असतात, ते आपण फॉलो करतो डिझायनिंग करताना. तर ते नॉर्म्स नक्कीच फॉलो केले गेले असतील. नेमकं जेव्हा टेंडर काढलं तेव्हा माझी नेमणूक नव्हती याच्यावर. माझी नेमणूक आता झाली. आम्ही डिझाईन प्रमाणे काम करतोय. ते पुन्हा एकदा माननीय खासदारच्या सूचनेप्रमाणे क्रॉस चेक करून घेतो. परंतु पूल बघितल्यानंतर असं वाटत नाही की तीव्र उतार दिसतोय, कारण हे सर्वसामान्यांना कळतं, अधिकाऱ्यांना कळत नाही. अभियंत्यांना करायचं सर, IRCचे नॉर्म्स पाळणं आम्हाला अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. IRCचा नॉर्म हा डिटेल स्टडी करून केलेले कोड्स असतात, त्याप्रमाणे कामकाज केलं जातं साईटवर. त्या नॉर्म्सच्या बाहेर आम्ही जात नाही. आता परत आम्ही एकदा चेक करतो. बस स्टॉप आहे साहेब, एक मिनिट, एक लक्षात घ्या सर की IRCच्या नॉर्म्स मध्ये जर बसत नसला तर बस स्टॉप येऊ दे किंवा काय येऊ दे, आम्ही तो हलवला असं आहे. IRCच्या नॉर्म्स प्रमाणे बसत होतं म्हणून हे केलेलं आहे. आणि कुणाचा जीव भविष्यात जाऊ नये, कुणाचा गेला तर मग IRCच्या नॉर्म्स नुसार कुणावरती गुन्हा दाखल होणार? सर, आता आमचे कन्सल्टंटनी डिझाईन केलेलं असतं. इन्फ्राकिंग कन्सल्टंट या इथे जरा त्यांचं नाव घेताय तुम्ही? नाही, इन्फ्राकिंग आता खासदार साहेबांनी सूचना दिल्या ना. खासदारांनी स्पष्ट सांगितलं ना. मी काय सांगणार, खासदारांनी सांगितलं ना आपल्याला की ते कुणावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणारे खासदारांनी स्पष्ट व्यक्त केलेलं आहे. आणि डिझाईन हे आमचे कन्सल्टंट करत असतात, त्याच्या IRC प्रमाणे करणं त्यांना बंधनकारक आहे नियमाप्रमाणे, आणि त्याप्रमाणे ते एक्झिक्युशन होत असतं. तरी आम्ही एकदा क्रॉस चेक. नियम पण तसेच आहे, सगळीकडे IRC नियम प्रमाणे काम होतात. आणि इथे मुद्दा काय आहे की हा सिटी आहे, एक समजून घ्या. IRCचे सिटीचे पेडेस्ट्रियन लोकांची पण तुम्हाला सेफ्टी पाहिजे. जर हा बस स्टॉप तुम्ही अजून पुढे गेला असेल तर हे जे नियरेस्ट लोक आहेत ते बस स्टॉप वापरणार होते का? नाही वापरणार होते ना. ते अजून पुढे जातात,
जे लिमिट आहे. म्हणजे खासदार जाणीवपूर्वक खासदार आरोप करतात असं वाटतं. नाही तसं नाही, तसा विषय नाही, आम्ही तसा अजिबात म्हणून नाही. एकदा आपण परत cross check सेफ्टीसाठी करतो आणि हे सगळे चेक करूनच गेले. गोविंद गार्डन तुमच्या समोर आहे. जर अपघात तर तुम्ही म्हणा गोविंद गार्डन तर बनवलं किती बरं झाले, ह्याच्यापेक्षा कमी येतं ते ग्रेडेड तरी तो सेफ आहे, बरोबर. तो ते एक प्रेसिडेन्स असतो की शहरात जे आपण व्यवस्थित केले त्याच्याप्रमाणे पण पुढे जातात. आता जर सरांनी म्हणले की थोडा आपण ह्याला परत तपासणी करून चेंज करू शकता, तर ते प्रस्ताव परत ठेवू, तर विचार करू परत. आणि अधिकारी लोकांना विचार करायचा, मी तो काय मालक नाही आहे, मी तुम्हाला जे गाईडलाईन IRC ने दिली त्याप्रमाणे तुम्हाला मला जायचे. आता हे क्लायंटच्या मालकी आहे, जीव जाऊ नये कुणाचा, पण यदा कदाचित बरोबर आहे. जीव गेला तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला तर काही चालेल. संबंधच नाही. आमच्या गुन्ह्याच्या काय दारू पिला माणूस कोणी काय भटणार ऍक्सिडेंट होणार, तो काय तुम्ही मला धरणार का? असे कन्सल्टंट ते म्हणून खासदार मात्र तुमच्यावर गुन्हा दाखल करतात. कन्सल्टंट म्हणून आम्ही व्यवस्थित जबाबदारीने काम केलेले आहे, बरोबर. जे IRC गाईडलाईन देते, जे सिस्टम आहे, जे पालिकांनी आपले ठरवले ते प्रमाणे पण काम खासदार करतात. चुकीचे आहेत, याचा अर्थ. परत मी सांगतो, खासदार चुकीचे नाही, ते प्रजासत्तासाठी बोलतात, आपण बी त्याच्यासाठी बोलतात. पण ऍक्सिडेंटची जबाबदारी तो कोणी घेत नाही. खासदार जाणीवपूर्वक करतात असं काय आहे? साहेब मी काय खासदारांचं सांगतो, जबाबदारी कोण घेतात ऍक्सिडेंटची? ऍक्सिडेंट म्हणजे काय? इट इज सडन, हे जाणून नाही होत. तुम्ही जबाबदारी घेण्याची गरज जाणून नाही. तुम्ही आपला नाही, रोड बनवायचा, समज आपलं मी चालणार. गाईडलाईन प्रमाणे जबाबदारी चालला. कोणीच घेत नाही ना काय अपघाताची. म्हणतो आपण, जबाबदारीचा विषय नाही, आपण जे आहे काय करतो, आपण जे नियम प्रमाणे काम तुम्ही करतो. म्हटले ना की आता तुम्ही अपघाताची ऍक्सिडेंट जबाबदारी कोणी ज्यांचा घेत म्हणता, नाही. ऐका ना, ऍक्सिडेंट ऐका, प्रश्न होते, आपले प्रश्न होते, विषय तो आहे. प्रश्न होते हा ना. पूर्ण. आपण त्याला जे म्हटले thank you. आपण जे म्हटले की अपघात झाल्यानंतर जबाबदारी कुणीच घेत नाही, म्हणजे तुमचं फक्त तो- काम की तो विषय- बांधून तो देणं, विषय आर्किटेक्ट नाही. करणं, डिझाईन करणं, तिकडे अपघात होऊन देण्यात न होऊन दे, कुणीच जबाबदारी घेत नाही. असा काही विषय नाहीये. हा. आपण काम कसं करतात, जे नियम प्रमाणे करतात, बाकीचे पुढचे आहेत ते पुढच्या म्हणजे विचार तुम्ही म्हणाले ना, सेफ्टीसाठी करा. असं तुम्हीच आहे, म्हणाले की अपघात झाला की जबाबदारी कुणीच घ्यायची नसते, असा किंवा विषय कुणीच नाहीये. घेत नाही. असा विषय नाहीये. हा. इट इज अ मॅटर ऑफ वर्किंग. ते आपण हा. टेक्निकली काम करतात, टेक्निकली आपण सीमित राहतात, त्याच्या पुढचा आपला भाग नाहीये ना. मग तुम्ही कशाला सांगताय मग अपघात मी काही जबाबदारी सांगत कोणीच नाही, घेत काही नाही. सांगत नाही. तुम्ही जे योग्य आहे ते प्रमाणे चला, आपण ते करू, जे काय